त्याला बोला बोल बोला बरं वर्षाच्या पुरी खालच्या आईच्या ती आघावर आणणाऱ्या मधल्या पुरी आलेत का आघावर आणणाऱ्या पुरी जास्त आलेत का तर एक काम करते पूर्ण म्हणजे ते बाजारात एक नंबर झाली तयारी बाजारात जायचं या काय माल घेताय हा आहे का पक्का त्याच्यात कोणी उठून मारी ना बाया धक्का धक्का खाऊन मला सिल्टर बोली नाही बर नेसता काय चला येता का तिकडे उसत येता तर ती म्हणेल मला घेऊन तुमची हवस अगं तुझी हवस माझं मन कर म्हणून मला घेऊन चला गळ्या नाही टाकीला अगं बाया हार घातला तालाबाद प्रमाणे चला क्रमांक 2 तरी तयारी बाबा काय माल घेता शाही आहे तुझे हलवा हे 5-50 तरी जो बोलवा ह्याला इथे घालवा आणि रातभर होऊ द्या कालवा मग बया मी म्हणलो हलवा हलवा नका हलवा गळ्या मामले काय काय कुछ कुछ होता है नवरा हौशी साडी घेतली कुछ कुछ होता है पण तुझ्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा लय हौशी आहे मला का आजच सकाळच्या बारी उठ म्हणून त्यांनी सांगितलं साडीचं नाव सांगू का तुला काय नाव आहे कसं होत आहे अयो माझ्या नवरा आहे ना माझ्या मनाची पडती पण गळ्या पण टाकली माझा नवरा लय गरीब पहिल्यापासून लय गरीब परिस्थिती नाजूक आहे मोठा दागिना घातला नाही छोटा घातला काय नाका घातली फुल्ली अगं बया कोण बोलली बस खाली बस नाका घातली फुल्ली एक म्हणलं काय बोलली परत काय नाका घातली सोनाराने घडवलेली सोन्याची फुल्ली हरी घातली 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 फुल्ली फुल्ली जरा क्रमांक 3 आका हे आका बोलला ताई तरी तयारी बाजारला जायची अगं बाई चालायचं मोठी तुम्हापेक्षा मी मोठी त्यापेक्षा आका बाजारला जायची काही माल घेता काही माझ्या मनावर घेऊ अगं माझ्या मनावर माल नको घेऊ अगं तुझं गिरायची लागलं माझं गिरायची लागलं ना हे समोरचे बसले का विचारणी मधलं हे तिच्या आतमधलं हे सगळं तुझ्या वयात हे बघले माग बघ ना हे पटकेवाले म्हातारे टोपीवाले म्हातारे खोड अर्ध्या गावड्या म्हातार गेलेले हे सगळे माझ्या वयाची अगं बाया कुठल्या काही चालू असं का अगं बाया पापडी पाडी ना खाली द्यायची हाताची वेळी घातलेली हे बया हे माझ्या पांडुरंगा कुठे येतो तू हा दिसला तरी विचार करते बया कुठल्या विचारतावाला का मग तुझी बया तांटायला लागल्या असं वय मला वाटलं हॅलो बरं घेता काय गुलाब गुलाबी 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 गुलाब तसंच नाही खाली गुलाब हगोलो गया बेटा तिला डबुके पप्पा माझ्या गळ्यात दागिना बघ कोणी पण पप्पा आजच्या तुमच्या भागावलं असतं अगं बाई माझं कसं पिकलेलं पाणी आज ना उद्या गरम पडायचं काही साधं बोल झालं आणि कोणा बरं माल मी आज घेते सुंदर असं कडी घेते कडी अगं बाई माझ्या कडी यात्रा उडी अगं तो माठ घ्यायचा बाजारात जायचं माठ खाली ठेवायचा आणि जरा प्रेमाने हाली मारायची कडी घ्या कडी कडी हुलका मारायला साधारण साडी गळ्यामध्ये घातले नवरीच्या नावाने लोटलं म्हातारा म्हणते एवढ्या मारतो पण जायचं
काही द्यायला पोरीनं बाळाला देऊ हल्ली चला म्हणजे मावशी तुझी माझी ओळख नसताना परिचय नसताना अचानकपणे मी तुझ्या गवळीच्या मेळ्यामध्ये घुसलो आणि तुझ्या तरण्यात आता देखण्यामुळे तर मी हात धरला परंतु मी हात धरण्याची जागा चुकलो असं तुला म्हणायचंय मावशी मी काय केलं पाहिजे बरं ऐकायला माझं मग एक सोडावं म्हणजे हा नाजूक कोमल हात सोडायचा नक्की सोडायचा हात सोडला घरायचं इथं कुठं घरायला आणि पदराचं नाव कसं तर वेगळं सोडलेला आता खूप कुशल मेळ्यामध्ये आलाय पोरीचा हात धरला मला पुत पुत मारायला लागलाय एक काम करू बघ डुबड्यामध्ये घालून मारू का नाही करणार जास्त जास्त त्याला प्रेम आहे बोलते आवडणार नाही ए तू बाबा कुणाचा कोण तुला नक्की कुणी काढलाय नाही धाडलाय सकाळच्या रामाच्या परी दाखवली आमची त्याची पाऊल वाट हा कोण आहे बाबा तू
म्हणजे मावशी मला ओळखलं नाही. आता तू काय ओळखला? तू माझा दीर, भाया, सासरा, सासू का तू माझा नवरा आहे होय ना? हे करून हा? करून दे. शाबास. मला ते नवरा करून म्हणते मी रस्ता घेता शात. ए मावशी तुझ्या मला साधा नवरा नाही काय? काय म्हण? अगं प्रत्येकीला एक एक नवरा आहे. हा? पण 6-6 महिने झालं मावशी त्याचं तोंड सुद्धा नाही भेटत नाही. असे ते असे. पाहिले का बाबा? प्रत्येक बोलले एक एक नवरा आहे. बर पण सासं बोललं तू वाटत 6-6 महिने तोंड बघायला भेटत नाही याचं कारण काय ग? वर्षावर भागत आहे का? वाटावर भागत आहे ना. आता म्हणलं नवऱ्याचं ध्यान होत नाही म्हणलं वर्षावरच भागत असेल. अगं पोरं चांगली चहा पाणी कुणी आणून देतं? हा माणसं चांगली आमचे बाबा. कोणी काय आणून देत, कोणी काही करत, चहा पाणी करत का नाही. बरं तू आम्हाला आडवला नडवला तू आहेस तरी कोण? म्हणजे मला ओळखलं नाही. नाही ना. बरं मला एक सांगा, हा. एवढा थाटमाट आणि शिंगार करून तुम्ही निघालात कुठं? हा हे बाबा मुळ्याचा विषय नाही. आम्ही आले मागच्या गावून चालले पुढच्या गावात. त्या गावाला काहीतरी नाव असेल ना? आता प्रश्न आहे का? नाव शोधाव नाही. आमच्या गावाला नाव आहे ना. काय नाव आहे? गाव अगं तसं नाही. मग? आलात कुठून? मागच्या गाव चाललात कुठे? पुढच्या गावाला त्या गावाला काहीतरी नाव असेल ना? आहे बाबा. काय नाव आहे? गाव अगं तसं नाही. अगं आलात कुठून? मागच्या गावून चाललात कुठे? पुढच्या गावाला त्या गावाला काही नाव असेल ना? आहे ना. काय? अगं आले भोपळा पण चाललंय बघ तुझं गाव. हा कुणाच्या उपमानं? नवरीचा उपमान. तुमच्या नवऱ्याचा डबा नवरा या ठिकाणी उभा आहे. नवऱ्याचा नवरा म्हणा तू आहेस तरी कोण? अगं तुम्हा सर्वांना केलं तो मी आहे. तरी सुद्धा तू सांग आहे तरी कोण? म्हणजे तुला शब्दरूपी कळत नाही. गद्य पद्धतीतून सांगू. तू आम्हाला ठोका भाषेत सांग तू आहेस तरी कोण? बरं ठीक आहे. भाजी म्हणतात ना वर वीर कृष्ण मुरारी जन्मलो वसुदेव देवकीच्या उदरी पांडवा घरी साय करी सारथी अर्जुनाचा गौरी आता मंगलमूर्ती शब्द आहे तो. मंगलमूर्ती मोरया. देवा तुमची ओळख सांगत आहो आम्हाला पटेल. ठीक आहे. सांगू करू सुरुवात. तुम्हास ठावे निघती मनाचा. तुम्हास ठावे निघती मनाचा. हुकुम नाही तुम्हास ठावे निघती मनाचा.
सगळे भक्त आहे बाबा क्षमा करा आम्हाला आहे का नाही आम्हाला हात नको मी असं क्षमा करणार नाही त्यासाठी तुम्हाला माझी भक्ती करावी लागेल शिकवाय नाही पोरी शरण आली शरण आली कशाप्रमाणे आलाय वा का वा वा. बघा याला म्हणतात देवता बरोबर आहे. आणि होऊन मोजून पोरी आणली बरोबर. मी तर शरण आली कशाप्रमाणे आली माझ्या मोकराप्रमाणे प्रमाणे भक्ती करा ऐका भक्ती खूप गोड आणि सुंदर भक्ती होती तुझी. आनंद वाटला जीवाला. प्रार्थना
एक काम करा देवा, त्या पोरीची सगळ्यांची इच्छा आहे.